झाला काय स्वयंपाकाचा ताल तुला लागला काय? काय दादा साहेबाचा तालतूर लागला का तुम्ही आम्हाला म्हणता? धड एक जण नाही आमच्या मागं, सारे प्रचाराला चालले गेले, घरातलं एक जण नाही आहे काही काडकूड करून द्याले, मार पनीरची भाजी करायला लावली. आणि मग त्याला माल मटेरियल नाही लागन का? हो बाई, माल मटेरियल तर दिलं तुम्हाला. किती मोठं माल मटेरियल दिलं? हो तेवढीशा नव्हते काय? मग एवढीशा झालं असतं तर मग मी काय मागितलं असतं? म्हणजे काय घरी यायचं आहे काय? हो बाई, घरी न्यायचं नाही आहे असं नाही म्हणतो ना मी. जेवढं आहे तेवढं टाकून द्या. आता कोणीच नाही ना, आता सगळेजण प्रचाराला गेले त्याच्या घरचे. भरोशात ते घर ठेवलं. त्याचे जावं पण आपली सोय तर लावा लागत होती. स्वयंपाक करायला सांगून दिलं मोकळी असं असते काय? सगळं अरेंजमेंट असते. एवढीशा होत असते काय? काही बोलू नका बाई, काय पाहिजे ते सांगा, मी बरोबर आणून देतो तुम्हाला. तुम्ही त्याच्यात टेन्शन घेऊ नका. ती बाई तिले चांगलं लसण गिसन काढून मागा, पेस्ट काढून. टमाट्याची पेस्ट पाहिजे, लसण निसाले बाया पा काही. नाही ती एखादी बाई सांगून द्या. जास्त कटल्या 2-4 बाया सांगितल्या. किती किती बाया लागन? एवढं जास्त होऊन राहिलं का तुम्हाला? 500 लोक स्वयंपाक जास्त होऊन राहिला तुम्हाला, अशा बोलून राहिला तुम्ही? हो लागत नाही काय तुम्हाला? काय सोपं वाटते काय? 5-5 6-6 जणी घेऊन जातो म्हटलं. आणि काय तुम्ही आम्हाला तिघीच जणी बोलावलं आणि तेवढ्यानं होणार आहे काय? मी बाई काही बोलून राहिल्या, जसं आम्ही स्वयंपाकच नाही केले. मोठ्या ऑर्डर देत असतो म्हटलं आम्ही. आले बोलावलं ऑर्डर कॅटरवाले आणि ते केला असता. आणि आमच्या काय मग मागं लागले. बोलू नको बाई, शांताबाईनं सांगितलं तुले गावातली हे म्हणून. मग मला काही ते माहित नाही. तुम्हाला कामाचं ठिकाण दिलं असतं अधिक मी त्या शांताबाईला म्हटलं असतं आम्हाला ठिकाणी दिला, तिला मग काय देऊ असं काय देऊ. काम लागलं तर लागलं, तुम्ही अधिक उलटही बोलता. अहो बसा बाबा तुम्ही. हो म्हणणार नाही तर काय? म्हणाच लागणार आहे काहून? गावातले लोक आहे ना, मी मतदान आम्हालाच करावं लागते. काहून नाही म्हणणार आहे? हो म्हणा लागते म्हणता. मग अधिक कशा करून म्हणून राहिले? काय तर सांगायला लागत होती अशा. सगळंच तर बरोबर केलं शांताबाईनं. काय कमी आहे? तिनं पापड गिपडे काढायला लावले. पापड तर नाही आणले. मग पापड आणायला लावणार का ना? पापड 5 किलो पापड लागून एवढ्या लोकायले. हो बाई, 5 किलो पापड लागते काय? जास्तीत जास्त 2-3 किलो लागन. किती मोठे होते 2-3 किलोचेच पापड? आम्हाला समजते आम्ही स्वयंपाक करतो. तुम्ही जाता का स्वयंपाक करायला? तुम्ही घेता ठेका, आम्ही घेतो ठेके. एवढी बोलू नको बाई. आणून दे तुले दुकानातलं सगळं सामान. काय काय पाहिजे सांगून दे. बरं सांग काय काय पाहिजे तर. 5 किलो घेऊन या. 5 किलो आणलं ते ना, अधिक कमी जास्त लागलं तर पाहिजे नाही का आम्हाला? 2 मिठाची पुडी घेऊन या. कमी जास्त पडले तर पाहिजे असते. मसाल्याचं पूर्ण सामान घेऊन या विकत आणि डायरेक्ट मग टाकून देतो. आणि ते ग्रेव्हीची पुडी आणजा. ठीक आहे, एवढंच पाहिजे ना सामान? हो एवढंच पाहिजे. परत पोया लाटायला बाया बसून द्या तुमच्यावाल्या. आणि झालं पाहिजे बाया लवकर लवकर येते, लोक जेवायला लवकर लवकर येणार आहे. आणि झालं पाहिजे सगळं. हो देतो ना. तुम्हाला काय सांगा लागते? आम्हीच देतो सगळं. आम्हीच करतो. ठेका घेतला ना आम्हीच करणार आहे ना. नाही तर तुम्हाला करायला होतो आम्ही. आम्हाला सांगून राहिले असं करा तसं करा. आम्हाला काय समजत नाही काय? मग मी जातो सामान आणून देतो तुम्हाला. तुझं बाई बोललं तर तिकडून बोलली शांताबाई. आम्हाला कामाच्या वेळेस आम्ही दिसत नाही, असं झालं तसं झालं. इकडूनही बोलते तिकडूनही बोलते. काली सांगितलं असं सांगितलं लय बोलते बाई. तर शांताबाई नाही चुकलो. याच्यापेक्षा एखादं जण ठेवा लागत होतो. एवढं मोठं सामान दिलं तरी कमीच पडून राहिलं म्हणते. नेमकं सामानाचं काय करू राहिले? ह्या सारे कामं माणसंच लावून दिले, स्वतः काहीच लक्ष नाही देऊन राहिली. कसं मावावर देऊन दिलं हे बोलते टट. नाही मला वाटते मुद्दामून दिलं मापाशी. कारण कहून कसं आहे तेली बोलता येत ना. आता राजकारणाचे दिवस आहेत, आता निवडणूक आहेत. मायासारखा बोलला तर काही नाही म्हणून तो बोलला असं होते. पण त्याच्या घरचं बोललं तर तेच बोलले असं होते ना. बरोबर आहे त्याचं. असा विचार करून जाऊन नाही राहिला आधी काही आणून देईन. त्याचा पाच बसना पापायला लक्ष द्या. शांताराम काकांच्या लक्ष काढून टाकलं, मावावर देऊन दिलं. आपल्यासारखं 1-2 शब्द जास्त बोलला तर त्या थो बोलला असं होते. त्याच्या घरचं एखाद जण चुकीनं बोललं तर मग इकडे तिकडे बोंब होते ना. काही बोलले हे बोलले असं होते ते. म्हणून त्यानं स्वतःच्या अंगावर सगळं होणं माझ्या अंगावर टाकून दिलं. बाई 3 बाया सांगते मग मतदान कमी होते ना, असं आहे ते. बाई 2-4 दिवस काही स्वयंपाकाचं टेन्शन नाही. आता शांताबाईच्या घरी जेवायला लागते. आता हे जरासं आहे, हे चांगलं निसनास करून ठेवून देतो भाजीपाला, नाही तर वाया जाईल. आणि जरासे कांदे गिंदे पाहतो, लसण गिसन बरोबर निसनास करून ठेवतो. 2-4 दिवसात टेन्शनही नाही आहे, स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे, काही नाही. स्वयंपाका मागं सारे कामं राहते. काय म्हणतं रे पोरा? काय म्हणतं आता? काय तू आई व उठलं का सुटलं चालला आई व तुला काय आईशिवाय गमतच नाही काय? निसता आई व आता काय होय तुझ्या घरानं? तिने म्हणू तर काय म्हणू? आई पैसे नाही येत होते, कोणी आईला मागत नसते काही. मी का म्हणतो जेवायला दे बाई, मला भूक लागली. मला भूकही लागली का? आता लागली का सुटली काय? खाऊ तुझी आताच नाश्त्याला द्याल तर करून. आता खाऊ सुटली काय? आता किती वेळ झाला? 10-15 मिनिटं झाले तुले नाश्ता करून. आता लगेच भूकही लागली तुले? अशी कोणती भूक लागली तुले? लागत का? किती वेळ झाला? तुला उलीचाच वेळ वाटते. ए बाबू, आपल्याला शांताबापूची तर जेवायला लागते. अर्धा 1 तास टाइम आहे. मी स्वयंपाक नाही गेला घरी म्हणून म्हणून राहील तुले. मग जाऊ आपण जेवायला. थांब आता लक करू नको. सगळ्याला जेवायला लागते, सारे जण आहे, कोणीच घरी स्वयंपाक केले नाही आहे. आणि आपल्या घरी तुला नाश्त्याला दिलं ना. आता थांब, आता अर्धा 1 घंट्यात तिची पंगतच बसते. रोज घरी जेवण चालली, आपल्या घरी नाही करतात का तुला स्वयंपाक? काय तू या बात जीवार येते. किती दिवस झाले? आता 2 दिवस तर चालू. आपण जेवायला चाललो 4 दिवस जा लागते आपल्याला. कशा एवढ्या दिवस भागते तर बाबू कमी लागते ना, तेल मीठ सारं कमी लागते ना. तुले काय आहे? जाय जेवायला, नाटकं नको करत जाऊ. आले तुझ्या जीवार. लोकांची लेकरं किती जाते म्हटलं. 4 दिवस असं बोलावते जेवायला, नाही तर रोज बोलावते का आपल्याला कोणी जेवायला? जात जा ना तिथं जेवायला. प्रचार आहे म्हणून भेटून राहिला आपल्याला, निवडणुकीत उभी आहे. आणि तसं देते का आपल्याला कोणी जेवायला बोलावते का रोज एवढे दिवस? 8-8 दिवस काय करते? उभे राहून काय करते?
बाबू ते कसं असते, निवडणूक असते, त्याला आपल्याला निवडून द्यावं लागते. मग आपलं जे काम आहे ते सरकारकडे नेते. मग सरकार मग आपलं ते काम करते. मग ते प्रतिनिधी असते म्हणून होय त्याला तसे उभं राहत असते. म्हणजे तुला काय वाटलं असे उभे राहिले म्हणजे उभेच राहते का? ते तसं ना उभी राहणं असं असते ती उभं राहणं म्हणजे. तो काय मग जीव घालावं लागते का? बाबू कोणी घालत नाही जीव, पण आपले शांता काकू मोठ्या मनाचे आहेत मग त्या जीव घालून राहिल्या. तशा चांगल्या आहे शांता काकू, म्हणून शांता काकूले सगळेजण निवडूनही देऊन राहिले. सगळ्याचं म्हणणं आहे का निवडून द्यायचंच बा शांता काकूले. हो शांता काकू चांगली आहे. हा मस्त आहे. त्यालाच निवडून दे तू. त्याच्याच तेच काय आहे तर ते चिन्ह दाबज. आणि लय लोक येऊन राहिले आपल्या घरी. त्यात आपल्याला जेवायला बोलत नाही. शांता काकू जेवायला बोलावून राहिले तिलेच दे मग. अरे बाबू त्यालाच मत द्यायचं आहे आपल्याला. त्याच चांगल्या आहे, त्याच काम करणारे आहे. म्हणून म्हणतो आता तू जरासा बाहेर जाजो. त्याच्या घरी तुला माहिती आहे पंक्ता कुठं बसते, तिथं जाऊन पाय. लेकरं आहे काय पंगत बसली का काय आहे तिथंच बसून जायचं. कोणी काही म्हणत नाही. आणि आज चांगली भाजी आहे म्हणते पनीरची, मी असं ऐकलं. चांगली भाजी आहे म्हणे पनीरची, पापड गिपड आहे म्हणते आज. मस्त जेवण आहे म्हणते आज. हो जातो ना. मग गोड नाही केलं ते ना आज. ना गोड गोड काही असं ना देते त्या रोज गोड काही ना काही करूनच राहिल्या. तू फक्त जाय लेकरायले पाय, मग लेकरायले घेऊन जाय मग पंगत बसते. हो आई मी जातो काय पंगत बसली का पाहतो. अरे मोठे काय म्हणते बाई, कुठं जेवायला जायचं असलं का मी नाही जात करते. इकडून तिकडून असे आहे.